असतात, बरोबर. परंतु लग्न झाल्यानंतर संसारात पडल्यावर बायका शिकतात ना सगळं. हो. सवय नसलेल्या गोष्टी करतात, इच्छा नसलेल्या गोष्टी करतात, आवडीनिवडी स्वतःच्या मागे टाकतात, सगळ्यांच्या आवडीनिवडी जपायला शिकतात. अजून बघा नाही तिच्यात सुधारणा झाली ना तर मला सांग. ओके ईश्वरी, तू सुधारणा कर. हे बघा असं आहे ज्वलंत उदाहरण, समोरासमोर शब्द तिच्या वाक्यात तोंडातून बाहेर यायच्या आत मला उत्तर तयार डायरेक्टली. नमस्कार, सुस्वागतम. या एका नवीन व्हिडिओमध्ये आपल्या सगळ्यांचं हार्दिक स्वागत. खूप महत्वाची गोष्ट मला तुमच्यासोबत शेअर करायची. मी आता आहे थेट प्राजक्ताच्या किचन मधून. एक महत्वाची गोष्ट अशी शेअर करायची की आपल्या घरामध्ये दररोज आपण ज्या माणसांसोबत राहतो ती माणसांचं जे बिहेवियर आहे, वागणं आहे, हे आपण दैनंदिन आपल्या सोबत राहिल्यामुळे ऑब्झर्व करत असतो, बघत असतो. या वागण्यामध्ये आपल्या घरातल्या माणसांच्या काही बदल होतोय का, किंवा नेहमीची आनंदी असणारी माणसं, उत्साही असणारी माणसं, प्रत्येक छोट्या छोट्या गोष्टींमध्ये रस घेणारी माणसं अचानक कोणी निरस झालंय का, किंवा अगदीच तसं म्हणायचं झालं तर एखादी व्यक्ती फुडी असते तर त्याचा जो खाण्यामधला उत्साह आहे तो निघून गेलाय का. एखादी व्यक्ती मूवी बघत असेल तर त्याचा उत्साह निघून गेलाय का. अदरवाईज एखाद्याला फिरायला जायला आवडतं, एखाद्याला मित्रमंडळीमध्ये बसायला आवडतं, अशापैकी कोणी अबसेंट माइंड झालंय का, याच्याकडे आपलं खरं तर लक्ष आहे का. लहान मुलांपासून ते अगदी घरातल्या थोरा मोठ्यांपर्यंत हा एक संकेत आहे की जो आपण लक्षात घेणं गरजेचं आहे. जर का अशा स्वरूपामध्ये कोणी व्यक्ती वागणूक करत असेल किंवा त्याच्या वागणुकीमध्ये बदल झाला असेल तर हे एखाद्या गोष्टीचा संकेत असू शकतो असं मला म्हणावंसं वाटतंय. तर आता हे ओळखायचं कसं ते आपण उद्याच्या व्हिडिओमध्ये बघूया. मी तुम्हाला आतापर्यंत हे सांगितलंय, का सांगितलं माहितीये का, तर की आजकाल बऱ्याच घरांमध्ये ज्या गोष्टी नैराश्याच्या, ज्याला तुम्ही डिप्रेशन म्हणता, एन्झायटी म्हणता, ह्या गोष्टी प्रत्येक घरामध्ये काही कारणांनी वाढल्यात. ही कारणं काय असतील ते आपण उद्याच्या व्हिडिओमध्ये बघूया. त्याचबरोबर हे ओळखायचं कसं ते देखील उद्याच्या व्हिडिओमध्ये बघूया. आत्ता तरी आपण एका नवीन व्हिडिओला सुरुवात करतोय आणि माझ्या समोर आहे प्राजक्ता आणि तिने आज छानपैकी तुमच्यासाठी खिचडी केलेली आहे, मऊसूद अशी तोंडली भात खिचडी. आणि तिने मला एक प्रश्न विचारला की आता त्याच्यामध्ये मॅगी मसाला घालू का, कारण तुझ्या मुलीला मॅगी मसाला आवडतो. पण मी म्हटलं नको, कारण मला नाही आवडत प्रत्येक गोष्टीमध्ये मॅगी. आता राईस मध्ये कोणी मॅगी टाकतं का, तुझ्या टाकायचं मॅगी मसाला तुझ्या मुलीला आवडत असेल पण मला नाही आवडत, तर मी तिला सांगितलं. सो तिने ऍग्री केलंय आणि आता ही तयार होत आलेलं आहे. काजू बी पण घातले का? घातले. व्हेरी गुड. सो भाज्यांनी परिपूर्ण अशी केली. अंडा, बटाटा, टोमॅटो, सिमला मिरची, तोंडली, काजू बिया. आणि आजचा मेनू करण्याचं मागचं कारण असं होतं की माझं थोडं पोट बिघडलं आणि त्याच्यामुळे सकाळी उठल्यानंतर मी सगळ्यात पहिला घेतलेला आहे ब्लॅक टी विथ लेमन टी. ब्लॅक टी विथ लेमन असं ना, तो घेतला आणि मला बऱ्यापैकी आराम पडला. आणि हे सगळं झाल्यानंतर मग आताच आम्ही मऊसूद तूप वगैरे घालून खिचडी. येस. आणि आताच आम्ही आलो गावावरून आणि प्राजक्तानी 3 बॅग नेल्या होत्या आणि त्याच्या 4 बॅग करून आणल्या. 4ही बॅग मध्ये कपडे होते. जे मशीनला लावायचे होते त्यांनी मशीनला लावले आणि जे हाताने धुवायचे ते तसेच ठेवले. आता तुम्ही ओळखून जा की हे काय, याच्यातून संकेत काय तुमच्यासाठी ठेवले धुवायला. बघा, म्हणजे काय बोलणार आता, ते जास्त करून साड्या आहेत, म्हणजे आता काय बोलूच शकत नाही ना. लेकीचे फ्रॉक ते तुमच्यासाठी ठेवले धुवायला. म्हणजे आता हेच काम राहिलंय पुरुषांसाठी की त्यांनी बायकांच्या साड्या धुवाव्या. याच्याबद्दलचं तुमचं मत काय ते जरूर कळवा. आपण प्रत्येक पुरुष घराच्या बाहेर असताना पैसे कमवायला म्हणून जातात. आजकाल तर स्त्रिया पण जातात, ऑलमोस्ट सगळ्याच. म्हणजे त्याच्याशिवाय तुमचं घर चालूच शकत नाही असा एक ठाम समज झालेला आहे समाजामध्ये की दोघांनी पण कमवायला पाहिजे. पण जर का तुम्ही दोघांनी कमवत असाल तर मग घरातल्या कामांमध्ये सुद्धा दोघांनी हातभार लावायला काय हरकत आहे. याच्याबद्दल तुम्हाला काय वाटतं ते पण कळवा. आणि मी थोडीशी मदत करणार आहे. पहिली करत नव्हतो, आधीच सांगतो. पहिल्यांदा मी या गोष्टी करत नव्हतो, कुठलीच गोष्ट करत नव्हतो. पण एका मुलीचा घरामध्ये जन्म झाल्यानंतर
थोडंसं बायकोचं दुःख पण समजून घ्यायला शिकलो असं मला वाटतंय. आणि ते प्रत्येकाने घेतलं पाहिजे, याच गोष्टींमध्ये नाही. कारण घरामध्ये जेव्हा छुमछुमाशी पैंजण वाजतात त्यावेळेला आयुष्यामध्ये घडणाऱ्या गोष्टी बदलत असतात असं मला वाटतंय. सो मी तरी आज थोडीशी मदत करणार आहे. पूर्ण नाही जमलं तरी पण मदत तरी करणार आहे साडी धुण्यासाठी. ऑलमोस्ट जर तिने सांगितलं असलं जाहीररित्या की मी साडी धुणार आहे, पण मे बी तसं होणार नाही कारण तेवढं टेक्निक मला माहिती नाही. पण मदत तरी नक्की करेन, वाळत घालण्यासाठी करेन, किंवा थोडंसं काय त्याच्यामध्ये साबण टाकायचं असेल, कुठे काय करायचं असेल ते नक्की करेन. सो बघूया मला जमतंय का. जमेल ना? जमणार शिकवशील ना? बघा एवढा कॉन्फिडन्स होता आहे रे आधी केल्याची पाहिजे. एवढा कॉन्फिडन्स बायकांच्या मध्ये येतो कुठून? म्हणजे त्या नवऱ्याला शिकवत असतात. आश्चर्य. हे बघा, सगळ्याच बायकांना लग्नानंतर आधी म्हणजे जेवण करायला शिकलेल्या असतात किंवा सगळं संसार कसा करायचा त्या शिकलेल्या नसतात. बरोबर. परंतु लग्न झाल्यानंतर संसारात पडल्यावर बायका शिकतात ना सगळं. सवय नसलेल्या गोष्टी करतात, इच्छा नसलेल्या गोष्टी करतात, आवडीनिवडी स्वतःच्या मागे टाकतात, सगळ्यांच्या आवडीनिवडी जपायला शिकतात. बरोबर. मग सासरच्या माणसाने याच्या बदल्यामध्ये शिकलंच पाहिजे ना थोडस. बरोबर. म्हणजे एक मुलगी सासर सोडून माहेर सोडून सासरी येते आणि हे सगळं करते, त्याच्यामध्ये सगळ्या पुरुषांनी बायकांच्या साड्या धुवाव्या. ओके. अपेक्षा करायला काहीच हरकत नाही. अपेक्षा करायला हरकत नाही. आणि ज्यांची इच्छा असेल त्यांनी धुवा, आणि नसेल तर काय करू शकतो, लेट गो, आहे की नाही? सगळ्यांनीच धुवा. बघा, सगळ्यांनी धुवा हा पण एक सल्ला आहे. सगळ्यांनी बायकांना मदत करा. ओके, हे ठीक आहे. साड्या धुवा हे डायरेक्टली आपण म्हणजे थोडस ईश्वरीच्या भाषेमध्ये मला वेअर्ड फील होतंय असं होईल ते. मग बोलते स्वतः हे बघू शकता, हे तयार झाले. कुठला तांदूळ राहिले? आंबेमोहर. वा, म्हणजे याला एक स्वतःची अशी वेगळी चव असते मला वाटतं. स्मेल असतो. ओके, डन, व्हेरी गुड. आता नुकताच पाऊस संपलेला आहे, त्याच्यामुळे मी माझा जो रेनकोट आहे हा रेनकोट मी वाइंड अप करून ठेवला आहे आणि पुढच्या वर्षीसाठी हा आता यूज होणार आहे. एक ठिकाणी फाटला आहे, पण ठीक आहे. आता थोडीशी बचत पण केली पाहिजे दरवर्षाप्रमाणे. तर हा पुढल्या वर्षीसुद्धा मला वापरायला येईल असं मला वाटतं. आणि अशा प्रकारे बघू शकता आमच्याकडे चालू आहे स्कूलचा मेकअप. आणि ह्या लहान बाळाला शुभाशीर्वाद, आणि तिला आता पावडर लावली जाते तोंडाला. आणि त्याला काय म्हणतात, बेबी. लहान मुलांना तेच लावतात ना त्यांनी पावडर, खूप लहान असताना. पण बाळ अजून लहानच आहे. हो का? अरे बापले, ले 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 ले, एवढं कसं काय लहान अजून? नेक्स्ट मंथ मध्ये 11 वर्षाचं होणार आहे बाळांचं. हो, आज 12 तारीख ना. आज पण पुढच्या महिन्यात. 1 month before happy birthday to you. थँक यू. 10 year 11 month चालेल. कंप्लीट. आज 12. आणि तिला सांगू का, तिला काल तिच्या टीचरने काहीतरी करायला सांगितलं केसांचं. काय म्हणतात त्याला? छोटी प्लेट वेणी घालून या सांगितलं. पण तिचे केस वाढलेले नाहीयेत, त्याच्यामुळे एक सांगू काय ग, तिथे माझ्यापेक्षा मोठे केस, तिला म्हणजे तिथे माणसं पुढे येतात आणि पाठून पण तसेच तिथे. आणि तिला टीचरने नुसतं सांगितलं की जर का तू वेणी घालून आली नाहीस तर तुला ओरडणार, किंवा तुम्हाला सगळ्यांनाच ओरडणार. त्याच्यामुळे तेवढ्यासाठी त्यांनी टीचरना फोन करायला लावला. घरात येऊन आरडाओरडा करून झाला, रडून झालं. बरोबर. शेवटी टीचरला फोन केला, बाळा तू मातीत वगैरे हात घालू नको, तुला ॲलर्जी आहे, तू ऐकत नाहीस. हा, ते ॲलर्जी आहे तुला, आहे बघ, बारीक बारीक पुरळ येतं, तू मातीत वगैरे हात घालू नको, तुला ॲलर्जी आहे. ते बघ डोळ्याला पण परत यायला लागले, पावसाळा संपला ना, फुगायला लागले. सो असं जेवढी होईल तेवढी काळजी म्हणजे आपण सगळेच आपल्या मुलांची घेत असतो. आणि सकाळी उठल्यानंतर जे विषय होता साडी धुण्याचा ते मी काय दाखवलं नाही, पण साडी मी धुतली एकच. आर यू एव्हिडेंट? पण एकच आहे. ती दुसरी साडी मी धुतली नाही, कारण एक धुता मला खूप कंटाळा आला आणि एकदम थकून गेलो मी. त्याच्यामुळे म्हटलं बास, स्टॉप. हो, धुतो. पण मग ते कंटाळा आल्यामुळे मी काय केलं, त्याला सांगितलं की एक्सक्यूज दिली की मी उद्या करेन पाहिजे तर, पण तिला नको म्हटली राहू दे, तसं असेल तर माझी मी धुवेन.
ओके दॅट्स गुड. म्हणजे ही एक टेक्निक आहे असं मला वाटतंय की पूर्ण काम तुम्हाला करायचं नसेल तर ते काम तुम्ही टाळू शकता आणि जर का तुम्ही काम टाळलं तर मग ज्याला करायचं ते करून मोकळा होतो असं मला वाटतंय. सो सॉरी, इट्स अ रॉंग ॲडवाईस. आणि तेही समोर. रागाने बघू नकोस प्राजक्ता. कपडे धुवायला मला पण कंटाळा येणार. डोंट कळलं? स्टेअर. रागाने बघू नकोस. आजपासून तुमचे कपडे धुवायला, तुमची कामं करायला मलाही कंटाळा येणार. वॉशिंग मशीन आहे ना, उसमें ते डालने पण का डालने का, पण डालने का बाद में सुखाने का, ये तो काम वैसा ही है गोल ना. गोल 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 घूमता है. हाँ तो आप कर 50 मिनट में काम तमाम हो जाता है. खुद वैसा का खुद कर लो. खुद का खुद नहीं ना. हाँ. आज एक साड़ी धोई, उसके बदले 1 साल तो हमारा कपड़ा एक धोगी. साल एक साड़ी के बदले 2026 में टर्न आएगा साड़ी धोने का भी, तब मैं धो दूंगा. उसके बदले यू हैव टू वॉश आई टिल ईयर. आई लावा आज नाही, लावा. परवा लावून देईन. शुक्रवारी घालायचं आहे ना, मग गुरुवारी लावून देईन. सो असं आहे. आमच्या घरातलं वातावरण डिसिप्लिन्ड आहे की नाही तेही कळवा, कमेंट करा. मला असं वाटतं की डिसिप्लिन्ड आहे, ओबिडियंट आहे. आणि आमच्या दोघांमध्ये, म्हणजे मी आणि प्राजक्ता या दोघांमध्ये चिडचिड कोण करतं ते पण कमेंट करून सांगा. मीच करते, मला माहिती. दोघही नाही, लेट देम डिसाईड. बाबांना जी लोक जे सगळे मंडळी, आमचे मित्रमंडळी, आपण सगळे ब्लॉग बघता, या ब्लॉगमध्ये तुम्हाला आतापर्यंत कळलं असेल की कुणाचा स्वभाव जास्त चिडचिडा आहे. दिसते चिडचिड बायकांची, कारण करावं त्यांना लागतं म्हणून त्या चिडचिड करतात. नाही, लेट देम टेल ना, त्यांना तुम्ही सांगू दे. काही न करता तुम्ही करतही नाही आणि चिडतही नाही आणि बोलतही नाही. मग त्यांना सांगू दे की थोडंसं की आपल्या दोघांमध्ये चिडचिड कोण करतं. फ्रँक कमेंट येऊ दे. आणि जर का त्याच्यामध्ये आपण स्कोर ठरवू आणि मग ठरेल की कोणाने चिडचिड कमी केली पाहिजे आणि कोणाची वाढली पाहिजे, तर तेव्हाच कळेल, जेव्हा कमेंटमध्ये तुमची काही कमी कळवलं होत जाईल. नाही. तुम्ही शाळेसारखं वागलात तर कदाचित कमी होईल, पण तुमच्यात काही सुधारणा होत नाही, बदल होत नाही. ते आलं की इकडे टाका, ते आलं की तिकडे टाका. ओके, काढलेला towel ॲज लाईक इकडे दिस. टाका. आता सॉक्स इथे खाली पडलेला आहे, हे बघा, ती बॅग तशी उघडी. बॅग उघडी आहे. आपण शिस्त स्वतःला लावून घेत नाही, मग हे मला करावं लागतं, मग माझी चिडचिड होते. ओके, म्हणजे तुम्ही कमेंट करण्याच्या अगोदरच एक्सक्यूज देऊन मोकळ्या झालेली आहे प्राजक्ता. एक्सक्यूज नाही आहे, सत्य आहे. कुठल्याही लेडीज यावर कमेंट करतील आणि सांगतील की हे बरोबर आहे की बरं, नाही. माझ्या ज्या माय माऊली आहेत, माझ्या माता भगिनी आहेत, त्यांनी कमेंट करा की हे तिचं म्हणणं बरोबर आहे का. म्हणजे काही अंशी मी पण ॲग्री करतो, ज्यांना करावं लागतं पण ते ही करतात. आमचं हे आहे ना, हे द्वाड मुलगी आहे ना, ही खूप अस्ताव्यस्त मुलगी आहे. अगदीच आलं की ती फेकून तिच्या देते डायरेक्ट बाबांसारखी सगळं. हे बघा, हे म्हणजे हे अजून म्हणजे जो 100% मी फॉल्ट तिला पकडत होतो, तिने मला 100%. 50-50% तुझं बघूनच ती नीट ठेवत म्हणजे नाही. थोडक्यात मीच वाईट आहे अच्छा. किंवा मीच फॉल्ट मध्ये असंच म्हणायचं ना. तू जागच्या जागी चप्पल, तुला मी किती वेळा तुम्हाला सांगितलंय चप्पल वरनं आलात की अशी काढून टाकता, एक चप्पल इकडे एक तिकडे. मला अजिबात आवडत मी नाही. आई इथे वरती स्टँड राहते. ठेवलेला आहे, खाली जागा आहे, सरळ चप्पल काढा ना एका लाईनीत. तिच्या तर चप्पलला काही मर्यादाच नाही. स्कूलचे शूज, स्पोर्ट्सचे शूज, सँडल, स्लीपर, एक नखरे. म्हणजे मला असं वाटतं की प्रत्येकाने एकच चपलीचा जोड वापरावा, म्हणजे सगळं व्यवस्थित सुटसुटीत राहील, सुटसुटीत ठेवता येईल प्राजक्ता. 2 ठीक मग? आहे, 3 ठीक आहे. 4 म्हणजे शाळेचे 2, घरातले 2, बाहेरचे 2, कॅनव्हास, एवढे नाही. 2 शाळेचे. हा, एक व्हॉट एव्हर, पण हे इतकं एंडलेस आहे. कॅनव्हास बूट, किती एक endless साधी आहे. चप्पल आणि एक सँडल. मग आणि आमचा 5 म्हणजे थोडे झाले का? आम्ही फक्त 5 का? बाबांचे बघ किती आहे. आम्ही जितके लोक राहतो ह्या घरामध्ये, 3 राहतो, बाबांचे पण तो जो गोंधळ आहे हा 6 आणि 8 लोकांनी इतका गोंधळ आहे दिवसाचा घरामध्ये. काय करणार या गोष्टीला. आणि एका तरी गोष्टीवर एकमत व्हावं, एकाही गोष्टीवर एकमत होत नाही म्हणजे काय. हाताची पाचही बोटं सारखी नसतात, मग? तसे माणसांचे स्वभाव सारखे नसतात. आणि या सगळ्यांमध्ये, या दोघींमध्ये मीच का कॉम्प्रोमाइज करायचं ते मला सांगा. खोटा. 2 बायका, 2 बायका आणि गंमत आहे का काय चालू, काय मीच का कॉम्प्रोमाइज करायचं. चपला मीच काढून ठेवायच्या व्यवस्थित आणि सगळं मीच खायचं. आणि यांनी चुका केल्या, हिनी काहीतरी चुका केल्या, ही सगळे प्रॉब्लेम करते, फाडाफाड करते, तोडातोड करते,
आणि ब्लेम सगळा माझ्यावर ब्लेम असतो यांचा की का ब्लेम असतो? हे सगळं तुझं बघून शिकले. तिने काही केलं आणि मी तिला ओरडले की तुम्ही मला ऐकवता, लहान आहे ती, ओरडू नको, चुकून झालं, असं झालं, हो मग तुम्हालाच ओरडणार ना. मग हे याचा मेळ घालायचा कसा? म्हणजे काय आहे याच्यावर ऑप्शन, काय सोल्युशन काय? स्वतः प्लीज शाण्यासारखं वागायचं, आपलं बघून मुला पाहू. काय हुशार बायको मिळाली मला. बाप रे बाप, सगळ्या प्रश्नांची उत्तर तयार. मी तुम्हाला का बोलतोय मला खरंच काय कळत नाही. तुम्ही सगळी उत्तरं तयार आहेत. म्हणजे तिचं असं म्हणणं आहे की मी थोडक्यात वकील होता वाचले. तुम्ही वागून बघा, नाही तिच्यात सुधारणा झाली ना तर मला सांग. ओके ईश्वरी, तू सुधारणा कर. हे बघा असं आहे, ज्वलंत उदाहरण समोरासमोर शब्द तिच्या वाक्यात तोंडातून बाहेर यायच्या आत मला उत्तर तयार डायरेक्टली. काय बोलणार आता? मला आवडत असेल तर सबस्क्राईब करा चॅनलला. अजून असं छान छान बरंच काही भांडण, प्रेम, जिव्हाळा, आरडाओरडा, गडबड गोंधळ सगळ्याच गोष्टी तुमच्या पुढे येणार आहेत. आणि ईश्वरीची शाळेला जाण्याची वेळ झालेली आहे. सो पटकनावर झटकन जायचं. ओके, मी प्रत्येक वेळेला बरोबर आहे माझ्या. या गोष्टीसोबत या गोष्टीसाठी मी तुझ्याशी ऍग्री करतो. कारण प्रत्येक वेळेला ह्या मुलीला प्रत्येक वेळेला आठवण करावी लागते. आणि औषध नाही येते, दॅट इज कॉल्ड अ सप्लिमेंट. काहीतरी आहे जे तुला डॉक्टरनी रोज घ्यायला दिले, 5 ml घ्यायला दिले. त्याच्यात सुद्धा तुझी एवढी कटकट असेल ना. 10 वेळा आठवण केल्याशिवाय ती घेतच नाही. कॅडबरी कसं, चॉकलेट कसं, ते स्वतः जाऊन फ्रीज मग मधनं ते काढून सगळं प्रॉपरली घेता येतं. आणि ते घ्यायचं आधी पाणी घेणार. हा हे बघा, आता बघा स्टाईल. आता त्या डोळ्यात काहीतरी गेलंय. परत आता बघा, औषध घ्यायचं म्हटल्यावर काय काय होतं. म्हणूनच तू आजारी पडू नको, मला परवडत नाही तुझं आजारपण. आता तेच पिऊन टाक, तू घेऊन टाक. उद्या तब्येत तुझी पण. ह्यासाठी परवडत नाही की ती फार कटकट करते. ईश्वरी कम यार. 1 मिनिट नाही, आधी घे. औषध तुझ्या गेलेलं नाहीये डोळ्यात. आता हे औषध घेणार. हा कर तू पुढे. आता हे ते औषध घेणार आणि त्याच्यावर गटकन पाणी पिणार. असं सगळं आहे. ते सगळं त्याला तू हे करून ठेवतेस. चलो तो ईश्वरीला मी सोडायला चाललेलो आहे शाळेमध्ये. सो फ्रेंड्स, नेहमीप्रमाणे मी आलेलो आहे पार्किंग लॉटमध्ये. आणि मला चेक करायचं आहे की इथे कुठे पार्किंगला जागा उपलब्ध आहे का. सो मला फायनली इथे जागा मिळाली. आता मी इथे गाडी लावू शकतो. खरं तर ते लोक घेत नव्हते पार्किंगमध्ये, पण मला रिक्वेस्ट करून मी त्यांच्याकडून घेतलेली आहे. सो आता आपण गाडी पार्क करूया लगेच. सो फ्रेंड्स, ही आहे बुधवारची सकाळ आणि हा ब्लॉग मी इथेच एंड करतोय. ईश्वरी पण निघालेली आहे तिच्या क्लाससाठी. आणि तिची एक्झाम चालू असल्यामुळे तिच्यावर जरा जास्त स्ट्रेस आहे, लोड आहे. चहा न घेता चालली होती, बिस्किट न खाता चालली होती. तिला सांगितलं की असं काही नाही आहे, पहिलं खायचं प्यायचं, अभ्यास पण करायचा. मग शेवटीला तिने ऐकलंय. सो हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला कमेंट करून कळवा. आणि जे काही कालचं घडलेलं होतं, साडी धुतली किंवा घरामध्ये मदत केली, ती तुम्हाला कशी वाटली ती पण कळवा. भेटूया पुन्हा एकदा अशाच एखाद्या कौटुंबिक व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय. आभार, धन्यवाद, बाय बाय.